मुंबईतील भायखळा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर अज्ञात व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला आहे। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते। त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी कुर्मी यांना मृत घोषित केले। या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, मात्र या हत्येमागे कोण आहे याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे। भायखळ्यामधील म्हाडा कॉलनीतील मागील परिसरात सचिन कुर्मी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास सदर घटना घडली। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा सचिन कुर्मी जखमी अवस्थेत होते। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ सचिन कुर्मी यांना जे रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथील डॉक्टरांनी कुर्मी यांना मृत घोषित केले होते। रात्री 12 वाजताच्या सुमारास सचिन कुर्मी हे जेवल्यानंतर वॉकला निघाले होते। त्यानंतर अज्ञात व्यक्तीकडून त्यांची रेकी करण्यात आली। यावेळी रेकीमध्ये सचिन कुर्मी हे वॉक करताना आढळले। यावेळी सचिन कुर्मी यांची एका अंधाऱ्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीकडून हत्या करण्यात आली। या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे। अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर झालेला हल्ला हा राजकीय की वैयक्तिक कारणावरून झाला याविषयी माहिती अद्याप समजू शकली नाही। सचिन कुर्मी यांच्या समर्थकांकडून तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे। तर पोलिसांनी सदर प्रकरणी गुन्हा दाखल केला असून हत्या प्रकरणात पोलिसांना हत्या केलेल्या शस्त्र सापडले आहे। हल्लेखोरांचा शोध सुरू आहे। लोकनायक न्यूज